नमस्कार, कसं आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही ना भाज्या आणायला जाणार आहे. इथे मंगळवार आणि शुक्रवारी बाजार भरतो. तर भरपूर दिवस झाला, की आम्हाला म्हणजे रेटच समजत नव्हता, की बाजार जेव्हा असतो तेव्हा रेट कमी असतो आणि असं नॉर्मल ठिकाणी भाजी स्वस्त मिळते असं म्हणजे काहीच कळत नव्हतं. आम्हाला वाटायचं, की बाजारात भेटतो म्हणजे स्वस्त भेटत असेल. पण 2-3 वेळा आम्ही जरा बघितलं तर सेमच थोडाफार फरक होता आणि एकदम भाजी आणली की थोडी खराब पण होते असं प्रॉब्लेम होतो. तर आज म्हटलं चला बाजारला जाऊ कारण भरपूर दिवस आम्ही गेलो नव्हतो बाजारला. आता म्हणजे खूप दिवस झाले की हाच भाजी घेऊन येतोय. आज म्हटलं चल मी पण येतो दुपारीच जाऊ म्हटलं. कारण संध्याकाळी थोडं पावसाचं वातावरण वगैरे होतं. त्यामुळे आम्ही आता दुपारीच चाललोय भाजी आणायला. तर चला बघूयात भाज्यांचे रेट कसे आहेत आणि काय-काय आम्ही भाजी घेतली. तर चला बघूयात. तर आता आम्ही चाललो भाजी आणायला. हा आत्ताच आला ड्युटीवरून तर म्हटलं चल जाऊ. कारण आणि गेली होती शाळेला. तर मोकळ्या वेळेत छान भाजी घेता येईल आणि आम्ही फर्स्ट टाईमच आता सकाळचं आलोय भाजी घ्यायला. नाहीतर बऱ्यापैकी आम्ही दुपारचंच येतो. तर आलो हे देहू मार्केट आहे. तर इथे ना असे स्टॉल लागले होते तर मला भांडी घासायचा चोथा घ्यायचा होता. तर स्वस्त भेटला म्हणजे 20ला त्यांनी 3 दिले. तर मग आम्ही ₹100चे भरपूर सारे घेतले कारण चोथा मला भरपूर लागतो. त्यानंतर असे कपड्याचे स्टॉल वगैरे, ज्वेलरीचे स्टॉल, आर्टिफिशियल ज्वेलरी असे खूप सारे स्टॉल लागले होते. तर बघून मला ना काही-काही असं घेऊ वाटतं, पण हा ना दंगाच करतो. "चल लवकर, चल लवकर." इतकंच चाललेलं त्याचं पूर्ण मार्केटमध्ये. वेळ होतोय, पटकन चल. असं काहीसं चाललेलं आमच्या दोघांचं. कारण पटतच नाही. त्यामुळे मला ह्याच्यासोबत भाजी वगैरे आणायला जावं वाटत नाही, कारण हा घेऊच देत नाही मला काय. त्यानंतर सुरुवातीलाच असे स्टॉल असतात, जे कपड्यांचे, चप्पल वगैरेचे स्टॉल लागलेले. तर मला घ्यायचं होतं चप्पल, पण येताना गडबड झाली, नाही घेतलं. कपड्यांचे असे छान-छान स्टॉल लागलेले, भांड्यांचे पण स्टॉल होते. कप वगैरे, बॅग असे खूप सारे स्टॉल होते. तर आम्ही पहिल्यांदा सकाळी गेलो होतो ना, त्यामुळे बऱ्यापैकी स्टॉल अजून म्हणजे त्यांनी सामान लावतच होते. जास्त सामान लागलंच नव्हतं. असं खायचं पण होतं म्हणजे शेंगदाणे, वाटाणे-फुटाणे असं खूप साऱ्या गोष्टी. तर तर सुरुवातीला कपड्यांचे स्टॉल होते आणि फ्रुट्स वगैरे होते. तर अजूनही बाजारमध्ये राघू आंबे आहेत आणि आपल्या घरच्या वस्तू म्हणजे कप वगैरे म्हणा किंवा जे आपले चोथा वगैरे अशा काही छोट्या-मोठ्या ज्या प्लास्टिकच्या वस्तू असतात, त्या वस्तूंचे स्टॉल होते. मसाल्यांचे स्टॉल होते. घरगुती आपले मसाले म्हणा आणि इथून मग भाज्यांचं मार्केट लागतं. तर हे मार्केट 7ला बंद होतं. त्यामुळे आता सुरुवातीलाच जस्ट भाजी माणसांनी स्टॉल लावायला सुरुवात केली होती. तर मी पहिला ढबू मिरची घेतली. तर तर ढबू मिरचीचा रेट ₹30 पावशेर होता. म्हणजे आता भाज्या इतक्या महाग झाल्यात, की कोणतीही वस्तू घ्या 20 आणि ₹30 पावशेर शिवाय खालीच नाही. 20 तर अजिबातच एखादेच भेटते. मग ₹30 पावशेर मी ढबू घेतला आणि कारली घेतली. तर कारली त्यांनी ₹20 पावशेर, 30ला अर्धा असे म्हटले. मग मी अर्धा किलोच घेतले ₹30ची. मला तळून कारली आवडतात. भाजी तर मला आवडत नाही कारल्यांची. मग मी काय करतो, बारीक-बारीक चिरून मस्त त्यांना तळून घेतो किंवा तव्यावर असं भाजून घेतो. तर छान लागतात खायला भाजीबरोबर, घासाबरोबर. तर कणसं पण घेतली. कणसं जरा छान होती. तर कणसे 50ला त्यांनी मला 3 दिली. त्यानंतर पुढे बघितलं तर टोमॅटो घ्यायचे होते मला, पण जास्तच बारीक टोमॅटो होता. त्यामुळे मग मी नाही घेतला टोमॅटो. म्हटलं की पुढे बघूयात. तर तुम्ही बघू शकता खूप मोठं मार्केट आहे हे. मी मागच्या म्हणजे 1-2दा मी दाखवलं होतं हे मार्केट, पण मी ते रात्रीचं दाखवलं होतं आणि नेमकं तेव्हा बंद होत होतं. त्यामुळे इतकं नाही दाखवता आलं मला. तर अशा पद्धतीने भरपूर सारे इथं म्हणजे शेतकरीच असतात बऱ्यापैकी. तर इथं म्हटलं पालेभाज्या घेऊयात. तर पालेभाज्यांचा रेट तर विचारण्याच्या पलीकडेच होता. शेपू ₹20 नाही ₹30 होता शेपू. मेथी तर त्यांनी ₹40 सांगितली आणि कोथिंबीर तुम्ही बघू शकता ₹70 गड्डी म्हटली. मग मी ₹20ची थोडीच घेतली आणि मेथी घ्यायची होती, पण ते बोलले ₹40 आणि खरं सुकली पण होती. त्यामुळे मग मेथी नाही घेतली मी.
मग इथे पापड वगैरे होते, तर घरून आणलं होतं पापड, त्यामुळे मग काय पापड वगैरे घेतले नाही. मग कांदे बटाटे घ्यायचे होते मला, तर बटाट्यांचा आमचा काय प्रॉब्लेम व्हायला लागलाय, तर बटाटे ना गोडच लागतात, त्यामुळे ते खाऊ वाटत नाहीये. मग इथे त्यांना विचारून आम्ही बटाटे घेतले. मग कांदे त्यांनी मला वाटतं 50ला 2 किलो दिले आणि ₹20 किलो बटाटे असे आम्ही घेतले. तर हा रेट होता. आणि मी भेंडी पण घेतली, तर भेंडी ₹40 अर्धा किलो होती. तर इथे पण अशा ओढण्या वगैरे लावल्या होत्या. तर मी रेट विचारला तर खूप महाग म्हणत होते, ते ₹100 एक ओढणी, छोटा स्टॉल होता. तर आम्ही बऱ्यापैकी घेतली भाजी आणि मी टोमॅटो पण घेतले. तर टोमॅटो मला त्यांनी ₹50ला 2 किलो दिले. तर मग मी काय केलं, कच्चे भरपूर टोमॅटो घेतले आणि म्हटलं बाहेर ठेवता येईल आणि आणायला पण मीठ लावून देता येईल. मी पण खातोच. मग येताना म्हटलं घ्यावं चप्पल, पण मला ना म्हणजे ते नाहीच आवडले. खूप ओझे होते, म्हणजे जड होते चप्पल. जरा सॉफ्ट हवं होतं डेली यूजसाठी, त्यामुळे नाही घेतलं. तर इथे ना संध्याकाळपर्यंत हे फुल्ल भरलेलं असतं. म्हणजे 3-4 वाजेपर्यंत म्हणजे सगळेच येऊन जातात. तर जो हा स्पेस मोकळा दिसतोय, ते फुल सगळी गर्दी झालेली असते. मग आम्ही तिथे टोस्ट वगैरे होते, तर ते घेतले. तर खारी पण घेतली, पण खारी मी टेस्ट केली. ती आपल्या म्हणजे आमच्या कोल्हापूरला जी मिळते ना, तशी नव्हतीच. मला नाही आवडली. इतकी खास नव्हती. मग आम्ही भाजी घेतली आणि आता घरी चाललो. नशिबाने पाऊस नाही आला आणि जाता मग मला वडापाव खायचा होता, कारण तिथे आम्ही नेहमी वडापाव खातो. तर खूप छान असतो वडापाव तिथे. मग तिथला वडापाव घेतला. तर हा म्हटला मला काय नको, मी डाएटवर आहे. मग मीच खाल्ला वडापाव. पण खाल्ला तर मला कसं तरीच व्हायलं. मग आम्ही येता आणायला पण घेतलं. शाळा सुटली होती. मग आणायला घेऊन आम्ही घरी आलो. तर आणायला आज शूज पण काढले होते. तर मग तिच्यासाठी एक वडापाव घेऊन आलो, कारण तिला पण ती म्हणजे कुठून तर आम्ही आलो ना, तर नेहमी विचारते की ठीक काय आहे, आणलं उद्या जाऊ नको, माझ्यासाठी. मग परवा पण जाऊ तिच्यासाठी पण नको. मी वडापाव घेऊन आलो. हां ठीक आहे. हे असं नाही करायचं. वडापाव कसं खायचं माहिती आहे? खोलायचं, ठेवायचं, अरे ठेवायचं, पीठ घालायचं, असं ठेवायचं, उचलायचं, मग खायचं. तर असं काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.